हॅलो हॅलो मेगा फिनालेची क्षणचित्र आपण पाहतोय. संपूर्ण कमिटी, धर्मशिला फाउंडेशन आणि क्षणचित्र आपण टिपतोय. कॅमेरामॅन आपल्यासोबत उपलब्ध आहेत. ही क्षणचित्र टिपणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण या उद्याच्या आठवणी आहेत. धर्मशिला फाउंडेशनच्या वतीने धर्मा ट्रॉफी 2026 रोहन सर असतील, अर्थातच अनेक मान्यवर तिथे आपण पाहतोय. संपूर्ण कमिटीचं जेवढं कौतुक करावं कमी आहे. अध्यक्ष रोहनजी सातर्डेकर सर, कल्पेश मोहिते, तुषार मोहिते, ऋतिकेश पांचाल, हर्षल वापिलकर, प्रतीकजी दगडू, अथर्वजी रेवाळे, प्रतीकजी हवले, मनीष सर असतील, प्रतिमजी आंबडे सर असतील, कौशलजी बेलवलकर, सनत जाधव आणि ज्या कोणाचं नाव अर्थातच राहिलं असेल त्यांना मी समक्ष करतो. आणि लगेचच क्षणचित्र टिपल्यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की प्लीज आपण आदरपूर्वक मुख्य मंचावरती विराजमान व्हा. हीच मंडळी आहे ज्यांच्यामुळे आज ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. नायगावने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारलाय. टीम स्वर्गीय सतीश धुळे टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडरच शेवटच्या फेरीमध्ये तुम्हाला खेळताना दिसतोय मिस्टर अजित मोहिते. तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या फायनल मध्ये. आपण पाहताय धर्मशिला फाउंडेशन आयोजित धर्मा ट्रॉफी 2026. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण पाहताय मेगा फायनल इज गोइंग टू बी बिटवीन सतीश धुळे 11 नायगाव वर्सेस अजिंक्य 11. सतीश धुळे 11 हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव चूज टू बोल फर्स्ट. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजेच सुबोध सावंत. फलंदाजीसाठी आलेले आहेत विक्रम कांबळे आणि त्यांच्या सोबत प्रिन्स बैद. आणि नक्कीच सचिन मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिव्यांगांना दिलं जात आहे. एकच मिनिट सर थांबायचंय.
प्रिन्स बैद आणि त्यांच्या सोबत जोडी आली आहे विक्रम कांबळेची. दोन्ही लाईट्स बंद करायचे आहेत. नक्कीच बॅटरला त्रास होतोय. नक्कीच सुरुवात करायची आहे मॅचला. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनलचं एकदा काउंटडाऊन घेऊया आणि सुरुवात करूया या मेगा फायनलच्या मॅचला. काउंटडाऊन विथ मी 5 4 3 2 1 लेट्स प्लेचा इशारा येतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पहिला बॉल सुबोध सावंत. पहिलाच बॉल सुंदर आहे आणि या पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे का? पंचांकडे अपील केली जाते. लाऊड अपील आहे. तितका जास्त नक्कीच रिस्पॉन्स पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल नक्कीच चांगला झाली आहे. यशवंत काय सांगशील? फायनलचा सामना आहे. पहिलाच बॉल इतक्या वेगात आणि काय सुंदर इंटेंट पाहायला मिळाला सुबोध सावंत कॅप्टन कडून. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं एक्साइटमेंट पाहायला मिळाली आहे आणि हीच खासियत आहे. कारण दोन्ही टीमचा विचार केला. अजिंक्य 11 ने सुद्धा खूप सुंदर खेळ केलाय. त्यांचे विपक्ष सतीश जुळे नायगाव या टीमची सुद्धा चर्चा राहिली आहे. कारण स्वतः ब्रँड अम्बॅसेडरचा परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. एक्स्ट्रा कव्हर म्हणजेच लॉंग ऑफला फिल्डर होते. त्यांनी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत येऊन त्या चेंडूला अडवलंय. एक धाव यावेळेला पूर्ण केली आणि धावा संख्येचा या ठिकाणी श्री गणेश होतोय. पहिली धाव लगावली जाते यशवंत. श्री गणेश होतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती सुबोधला आपण पाहतोय ज्याचा परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप अप्रतिम राहिलाय. समोर विचार केला विक्रम कांबळे ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. तर बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल सुरू आहे. पुढचा बॉल बघूया काय होत आहे. प्रिन्स आहे स्ट्राईक एंड वरती. शॉर्ट बॉल. प्रिन्सने मेगा फिनालेचा पहिला चेंडूला हवाई सफर वेकेशन वरती पाठवलाय. षटकार येतोय. नक्कीच सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आपण ट्रिपल एस च्या माध्यमातून रिप्ले मध्ये पाहतोय. शॉर्ट बॉल होता आणि एक सुंदर कलाटणी देणारा तो फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून निघून चाललाय सीमा पार. IDBI षटकार येताना पाहायला मिळालाय. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय प्रिन्स बैद यांच्या बॅट मधून. आणि आता सुबोध सावंत प्रश्नचिन्ह असणार आहे त्यांच्या गोलंदाजीवरती. नक्कीच कशा प्रकारे पुढचा बॉल घेऊन येत आहेत. पुढील बॉल सुबोध टू प्रिन्स. फुलरलँडचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलला पॉइंट आणि कव्हरच्या फिल्डर मध्ये बरोबर खेळलाय. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक येऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे मात्र आपण पाहिलं धावफलक 8 वरती. षटकारानंतर लगेचच स्ट्राईक एंड रोटेट केलं. कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे इथून इनिंग बिल्डअप करणं सुद्धा तितकंच गरजेचं. फक्त मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. पुढचा बॉल यॉर्करचा वापर केला गेलाय. इनसाइड एज सिंगल कंप्लीट होईल. लाईन लेंथ मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. मागचे काही बॉल थोडेसे आखूड टप्प्याचे होते. शॉर्ट बॉल होते. यावेळेस व्हेरिएशन केलं म्हणून म्हटलं जातं बदल ही काळाची गरज आहे. सिंगल येतोय. नक्कीच त्याच बदलामुळे परिवर्तन घडत असतं आणि तेच परिवर्तन आता घडताना पाहायला मिळालं. बघा मागील शॉर्ट बॉल वरती षटकार आला होता आणि यावेळेला फुलर लेनचा व्हेरिएशन करून टाकलेल्या चेंडूवरती नक्कीच बॅटची इनसाइड एज घेऊन एक सिंगल. दरम्यान शेवटचा चेंडू येतोय या षटकातला सुबोध सावंत यांचा. आखूड टप्प्याचा बॉल बॅटची इनसाइड एज पुन्हा एकदा घेतली आहे. यावेळेला मात्र फॉलो केलं बॅटरला आणि डॉट बॉलने आपल्या पहिल्या ओव्हरची सांगता केली. या फायनल मधलं पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम अजिंक्य 11 9 बिनगडी बाद. एका षटकाची समाप्ती झाली. तिसऱ्या बॉलवरती जरी षटकार आला असल्याना उर्वरित प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं बॅटरला काहीतरी वेगळं करण्यासाठी मजबूर केलंय. कौतुक करावं लागेल सतीश जुळे नायगाव टीमचं ज्या पद्धतीने बॉलर्सला रोटेट केलंय ना अजित मोहितेने. कौतुकास्पद. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं बॉलर सुशांतला इंट्रोड्यूस केलं गेलं. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन इथून आता शिथिल होईल. म्हणजे पेट्रोलिंग साठी अतिरिक्त खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. समोर आपण विचार केला स्ट्राईक एंड वरती. एका बाजूला विक्रम कांबळे 3 बॉल 2. दुसऱ्या बाजूला प्रिन्स 3 बॉल 7. तनिष धाणेच्या प्रत्येक कॅच साठी सन्माननीय सचिनजी मोरे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुशांत यावेळेस ऑलरेडी शफल केला. क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरती आहे. चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. डीप मिड विकेट बाउंड्रीजच्या बाहेर इन टू द गॅप इन टू द फेन्स. चौकार. विक्रमला थांबवणं एवढं सोपं काम नाहीये. पहिल्याच बॉलवरती चौकारने ओव्हरची सुरुवात केली आहे सुशांत विरुद्ध. नक्कीच
पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉल होता, खराब बॉल होता आणि त्याला मात्र परावर्तित केलं फॉर 4 रन्स. सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला, तो म्हणजेच विक्रम कांबळे यांच्या माध्यमातून. आणि आता धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा टायटल जिंकायचंय आणि हे टायटल जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जी आहे ती करावी लागणार आहे. पुढील बॉल घेऊन सुशांत तयार होत आहेत, विक्रम आहेत समोर. फुल टॉस पुन्हा एकदा, या वेळेला मात्र बराच लांब पाठवलाय त्या चेंडूला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, गोइंग गोइंग गॉन. मॅक्सिमम इट इज IDBI षटकार. षटकारानं नक्कीच पुढील चेंडूचं स्वागत केलंय. स्वीट साऊंड इन द मिडल ऑफ द बॅट. आणि विक्रम कांबळे आक्रमक पाहायला मिळत आहेत, अग्रेशन पाहायला मिळत आहे, चांगला इंटेंट पाहायला मिळतोय. आणि याच सर्व बाबींमुळे अजित मोहिते यांना यष्टीरक्षणावरून सुशांत यांच्याशी चर्चा करायला यावं लागलंय. नक्कीच हे चर्चासत्र महत्वाचं. अजितकडे भला मोठा अनुभव आहे, ती अनुभवाची शिदोरी त्याने बाहेर काढलेली, काहीतरी कानमंत्रणा दिली असेल, त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल का? कारण 2 बॉलवरती IDBI स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. समोर विक्रम आहे, बॉलच्या मेरिट वरती फलंदाजी करतोय. स्पेशली तो पॉपिंग क्रीजचा खूप चांगला वापर करतोय. ऑफ साईडला शफल होतो आणि त्याच्यानंतर टायमिंग प्रॉपर आहे, जोरात मारण्याचा प्रयत्न करत नाहीये, टायमिंग करतोय. तिसरा बॉल अँगल थोडंसं चेंज केलाय. इथे मात्र वाईडिश यॉर्करचा वापर केला गेलाय. डॉट बॉल येतोय, कोण बदलला होता त्याचा फायदा मिळालाय. धावफलक स्थिरावला 19 वरती. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी आहे. नक्कीच 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि मागील बॉल काय सुंदर हाताळला, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला सुद्धा त्याच दिशेने फटका टाकण्याचा, बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला विक्रम कांबळे यांनी मात्र चांगला फटका खेळलाय. त्याची अडवणूक काय सुंदर रीतीने झाली आहे. बाउंड्री लाईनला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला फील्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सुंदर अडवणूक. काही क्षणांसाठी वाटलेलं की हा चेंडू निघून चाललाय षटकारासाठी, परंतु चांगल्या रीतीने चेंडूची अडवणूक केली. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. विक्रम नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येत आहेत, धावसंख्या आता 20 वर येऊन पोहोचते. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. चौकार, षटकार, नंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल. महत्वाच्या 5 धावा वाचवल्यात. जेव्हा बॉलर अडचणीत असतो ना, तेव्हा क्षेत्ररक्षकाने साथ देणं गरजेचं. ही साथ मिळाली आहे. पुढचा बॉल स्लॉट वरती आहे, क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल का झेल? टिपला गेला झेल. प्रिन्स बॅक टू द पवेली होईल इथून. हा विकेट महत्वाच्या क्षणी आलाय. मनसूर कदाचित चेंडू खाली आहे, चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. तर नक्कीच इथून स्वरूप मागच्या बॉलवरती जो षटकार थांबवला गेला त्याचं दडपण आहे की काय? नक्कीच मागील चेंडूवरती षटकार थांबवला गेला आणि अजिंक्य 11 यांना माहिती आहे की त्यांना एक चांगली टोटल बोर्डवरती लावावी लागेल जर ती डिफेंड करण्यासाठी उतरायचं. कारण अजित मोहिते असणार आहेत समोर, सुबोध सावंत असणार आहेत. एक चांगली बॅटिंगची फळी जी आहे ती आहे सतीश धुळे 11 नायगाव यांच्याकडे आणि त्याचसाठी हे प्रयत्न सुरू आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. मयूर, माझ्या मते मयूर आहेत नवीन बॅटर. मयूर काळे आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी येताना. बघा सचिन, नुक्कड 11चे सचिन हे एकमेव गोलंदाज आजच्या दिवसातले ठरले आहेत ज्यांनी 2 हॅट्रिक घेतले आहेत. एक नाही तर 2 हॅट्रिक घेतले आहेत आजच्याच दिवसात. आणि नक्कीच आता फलंदाजीसाठी मयूर आलेले आहेत. त्यातली एक हॅट्रिक अजिंक्य 11 या संघाच्या विरुद्धच घेतली होती त्यांनी. दरम्यान सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुशांत. चेंडू जर आपण पाहिलं तर 5 झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, थोडंसं स्पीडअप करायचंय. मयूर सामना करतील या शेवटच्या चेंडूचा. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप येऊन ढोडग्यावर बसून खेळायचं होतं त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तसं झालं नाहीये. षटकाची समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 20.
तर नक्कीच या गोष्टीची स्वरूप सुद्धा चर्चा व्हायला हवी. 2 बॉलमध्ये सुबोधच्या 10 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच्यानंतर अजित मोहिते विकेट किपरच्या भूमिकेमधून मिड ऑफला आला. थोडीशी चर्चा झाली, फील्ड सेटअप मध्ये परिवर्तन झालं. सुशांतने त्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जी कर्णधाराला हवी होती आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त त्यानंतर 4 बॉलमध्ये एकच धावा आली आणि एक विकेट सुद्धा आलाय. धावफलक 20 वरती आहे. पुढचा बॉल मनसूर, ज्याने एक चांगला झेल टिपलाय. पहिला बॉल घेऊन तयार आहे. सुरुवात करायची मनसूर, प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच मनसूर कुरेशी आहेत. मनसूर कुरेशी यांच्याकडे ती गती आहे. यशवंत, पाहूया कशा प्रकारे बीट करतायत सचिन पाटणकर यांना. यशवंत, नक्कीच मनसूरकडे ती क्षमता, कॅलिबर, कॅपेबिलिटी आहे. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच असं वाटलं सुटलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये यस. आणि निलेश लाड साहेबांकडून या ठिकाणी मनसूर यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. बघा, मागील मॅच मध्ये जसा परफॉर्म केला होता अजित मोहिते यांनी, मनसूर कुरेशी यांनी, सुशांत यांनी, त्यांना अजित मोहिते यांना 1000 रुपयाचं दिलं होतं, मनसूर यांना 500चं दिलं होतं आणि सुशांत यांना. आणि आता ही विकेट घेतल्यामुळे माहिती आहे डिस्ट्रक्टिव्ह होते विक्रम कांबळे आणि त्यांची विकेट घेतली आहे ती म्हणजे मनसूर कुरेशी यांनी. बाद करून माघारी परतवलंय त्यांना आणि नक्कीच त्याचमुळे 500 रुपये सुद्धा लागू झालेत. तर पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय आणि नक्कीच यशवंत पारितोषिकांचा वर्षाव आता या फायनल मध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. सचिन पाटणकर यांच्या प्रत्येक षटकाराला सचिन मोरे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक लागू होणार आहे. मनसूर कुरेशी तयार होत आहेत. आपला पुढचा चेंडू घेऊन नवीन बॅटर सचिन पाटणकर यांच्यासाठी मयूर काळे आणि सचिन पाटणकर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मनसूर यावेळेला ड्राईव्ह केलाय त्या बॉलला, टुवर्ड्स द पॉइंटच्या दिशेने गेलाय तो चेंडू आणि यावेळेला अडवणूक नक्कीच करण्याचा प्रयत्न झाला होता बॉलची. काय सुंदर अडवणूक केली आहे. यष्टीरक्षक माझ्या मते तिकडे तैनात आहेत ते म्हणजेच सुबोध सावंत, कॅप्टन ऑफ द टीम आहेत. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय सुबोध यांनी आणि चांगली अडवणूक केली आहे. काय सांगशील यशवंत या अडवणुकीबद्दल? चांगला स्टॉप आणि प्रेशर मध्ये ठेवलं बॅटर्सला, कारण रनिंग बिटवीन द विकेटने सुद्धा धावा ब्लॉक केल्यात. इथून प्रेशर पूर्णपणे बॅटिंग टीम वरती दिसतंय. मोठ्या फडक्यांची कोंडी फोडावी लागणार आहे. कोणत्या तरी एका बॅटरला इथून गिअर बदलावे लागतील, कारण समोर एक मोठी साईड आहे, त्यांच्याकडे बॅटर आहेत. धावा कराव्या लागतील कारण धावफलक सध्या 21. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस पुल केला, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चांगला स्टॉप, 1 धावच मिळाली आहे. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा या मॅच मध्ये आपल्याला उच्च कोटीचा पाहायला मिळतोय. 1 धावेने धावफलक 22. बॉलचा खेळ बाकी अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा, मनसूर यांचं षटक आहे आणि मनसूर नेहमीच या तिसऱ्या षटकात येऊन संघासाठी कमाल करून दाखवतात. कालच्या दिवसापासून मनसूर अशाच प्रकारची गोलंदाजी करतायत आणि आज सुद्धा पाहिलं तर विकेट 1-1 म्हणजे केवळ 2 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. चौथ्या चेंडूवरती सचिन पाटणकर यांच्या बॅटमधून स्ट्रोक, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स अडवतील, केवळ 1 सिंगल मिळणार आहे. आणि बघा काय किफायती गोलंदाजी करतायत आतापर्यंत यशवंत मनसूर. नक्कीच गतीचा वापर केला जातो इथे. मंजूरचा विचार केला, फिरकीपटू गोलंदाज जरी असले तरी गती त्यांच्याकडे जास्त आहे. ज्या गोष्टीची अर्थातच चर्चा तू केली, गती आणि त्याच्यामुळे आणि आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करतात. म्हणजे बॅटरला मजबूर केलं जाते की तू काहीतरी इनोव्हेटिव्ह कर, बॉलचे रीच पर्यंत तू पोच आणि मोठे स्ट्रोक खेळ. पुढचा बॉल घेऊन मनसूर तयार. धावफलक 23 वरती या. समोरच्या दिशेने गतीवार चेंडू आहे, कनेक्शन तितकं प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय, लगेचच फेकी सुद्धा झाली आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. SD नायगाव 100% एफर्ट्स. या सिंगलने टोटल 24 वरती आहे. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. नक्कीच शेवटचा चेंडू अजूनही येणे बाकी. मनसूर कुरेशी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू घेऊन येताना केवळ 4 सिंगल्स दिले आहेत. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू सचिन पाटणकर समोर असतील. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल, रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला या शेवटच्या चेंडूवरती आणि मनसूर कुरेशी यांनी केवळ 4 धावा देऊन 1 गडी बाद करताना एक किफायती ओव्हर हाताळली आहे. या फायनलच्या मॅच मध्ये सोपं नसतं मित्रांनो, परंतु करून दाखवलंय मनसूरनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच टीम अजिंक्य 11 24, 2 गडी बाद 24 for 2.
थँक्यू डीजे. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. सौरभ यांना आमंत्रित केलं गेलं आहे हे शेवटचं पहिल्या डावातलं षटक हाताळण्यासाठी. चला थोडीशी घाई करायची आहे. सौरभ आपल्याकडे नक्कीच सूर्यास्त व्हायच्या आधी आता उन्हाची एक शेवटची किरण नक्कीच शिल्लक आहेत सूर्यास्त होण्यासाठी आणि विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फुलरलँडचा बॉल त्याला मात्र परावर्तित केलंय. मोठ्या फटक्यासाठी झेल पकडायची संधी तर होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आणि बॅटर मयूर काळे यांनी दिली आहे IDBI मॅक्सिममची ग्वाही. सुंदर फटका पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये. ओव्हर द लॉंग ऑफ खेळलाय चेंडूला सीमा पार. आलाय उत्तुंग भरारी घेणारा षटकार. इथे हा झेल टिपणं गरजेचं होतं कारण इथून धावफलकाला गती मिळाली. 30 वरती शेवटचं षटक जरी असलं तरी या षटकामध्ये जर धावा आल्या उर्वरित 5 बॉलमध्ये 10-15 त्या मॅच मध्ये खूप काही जिवंत राहणार आहे. कारण अजिंक्य 11 कडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. सौरभ कमबॅक करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. झेल तर ड्रॉप झालाय. ऑलरेडी शफल झालाय. मनगडाचा वापर यावेळी चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक दमदार असरदार धर्मा ट्रॉफीच्या नावाचा चौकार 4 आणि या 4 धाब्याने टोटल 34 वरती. मागच्या 2 बॉल वरती धावा आल्या 10. इथून गिअर शिफ्ट होताना दिसतंय स्लॉकच्या ओव्हर मध्ये. गिअर शिफ्ट होतोय आणि हे गिअर शिफ्ट सुद्धा करावी लागेल. धावसंख्येला ऍक्सेलरेट सुद्धा करावं लागेल कारण धावा येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही स्वरूपात येऊ द्या. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंवरती किती धावा येणार ह्याचं कॅल्क्युलेशन, ही रिस्क कशा प्रकारे उचलली जाणार. मयूर काळे आता मात्र 2 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या आहेत. या पुढच्या चेंडूंवरती निर्धार काय असणार आहे. मिड विकेटच्या फिल्डरला थोडंसं वाईडिश घेतलं जात आहे. लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश घेतलं जात आहे. त्यामुळे हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा एरिया जो आहे तो थोडासा खाली पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताही फिल्डर पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षणासाठी अजित आले आहेत. सुबोध सावंत यांनी स्वतःला वाईडिश लॉंग ऑन जवळ ढकललंय. दरम्यान पाहूया काय होतंय या चेंडूवरती, काय रणनीतीने येतील. यावेळेला सुद्धा त्याच दिशेला नक्कीच चेंडू खेळून काढलाय. डीप मिड विकेट झोन मध्ये एक धाव घेतली आहे आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात विकेट जाते. मयूर काळे यांची महत्वाची मोलाची प्राइज्ड विकेट या ठिकाणी मिळते रनआउटच्या स्वरूपात आणि बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. संघाला लागतोय झटका क्रमांक 3. संघाची धावसंख्या इथे येऊन पोहोचते ती म्हणजेच 35. 3 गडी बाद. डीजे अजूनही आपण विचार केला 3 बॉल याच्यानंतर होते परंतु धावफलक सध्याच्या घडीला 35 वरती आहे. मागच्या बॉल वरती सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं. फिल्डरची जागा बदलली गेली. अजित यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आला. (35) 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वाईडिश यॉर्कर तुषार मोहिते अर्थातच प्रमुख आयोजक कर्त्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. टोटल 37. 37 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत यशवंत आणि नक्कीच यापुढे कामगिरी कशी राहणार आहे. सचिन पाटणकर स्ट्राईकवर आलेले आहेत. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 37 माफ करा. यावेळेला मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक खेळला. लॉंगॉनचा फिल्डर अगदी जोरात धावत त्या चेंडूला चेस करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता 38 वरती येऊन पोहोचते. चेंडू किती झालेत लीगल डिलिव्हरीज आतापर्यंत 4 झालेले आहेत. 4 लीगल डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक, 2 शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत. 4 लीगल डिलिव्हरीज झालेल्या आहेत. यशवंत 5वा बॉल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मॅच मध्ये उच्च कोटीचा राहिला. फक्त एक लॉंग ऑनला 50% चान्स कन्वर्ट करता आला नाही. बाकी उर्वरित आपण पाहिलं तर एक्सलेंट पीस ऑफ फिल्डिंग. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय परंतु चेंडू निघून जाईल का. प्रयत्न झाल्यात. काय घडलंय, काय बिघडलंय. चौकार येतोय तिथे. खेळाडू वृत्ती सुद्धा दाखवली आहे.
4 धावा अर्थातच साईडी बॅ चौकार आला आणि धावफलक 42 वरती आहे. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. नक्कीच शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरज घेऊन येतील, समोर असतील त्यांच्या आकाश. यावेळेला आकाशच्या बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचतोय तो म्हणजेच 43 वरती. 44 धावांचं लक्ष असणार आहे या मेगा फायनल मध्ये सतीश धुळे 11 संघासमोर. तर चला, विनंती असणार आहे अजिंक्य 11 आपण लवकरात लवकर फील्ड प्लेसमेंट लावून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा धर्मशिला फाउंडेशन आयोजित धर्मा ट्रॉफी 2026. न्याव आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 इज अ टार्गेट. 44चं टार्गेट आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव झालाय. हॅलो 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 दरम्यान पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अजित मोहिते यांच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक सचिन मोरे यांच्याकडून लागू होणार आहे. 44 धावा. बघा, मागील मॅच मध्ये 55 धावांचं लक्ष होतं आणि ते लक्ष अगदी सहजरित्या एकट्याच्या दमावरती, ज्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक 57 धावा होत्या, अशा प्रकारचं लक्ष त्यांनी पार केलंय. त्यामुळे या मॅच मध्ये त्यांना थांबवणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला आकाश. त्यांच्या समोर असणार आहेत अजित मोहिते. फिल्डिंग जर आपण पाहिली तर फील्ड प्लेसमेंट मध्ये डीप मध्ये खेळाडू आपण पाहिले तर आपल्याला लॉंग ऑन थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. आणि सुरुवात होणार आहे या फायनलला. जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया मेगा फायनलच्या दुसऱ्या डावाला. चेज ऑन. पहिलाच बॉल पुल केलाय, त्या बॉलला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तर चांगला थ्रो आलाय, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे.
पहिल्याच बॉलवरती एक समजूतदारपणा दाखवला यशवंत. पहिल्याच बॉलवर सिंगल केली, कोणतीही रिस्क उचलायची नक्कीच प्रयत्न झाला नाही. नक्कीच इथे असं वाटलं की रनआउटचा 50% चान्स निर्माण झालाय की काय, कारण वेगाने थ्रो झाला परंतु आउटफील्ड वरती आपण पाहिलं थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याच्यानंतर इझिली सिंगल कंप्लीट झाले. श्री गणेश झालाय. अजितला माहिती आहे इथून या रनचेस साठी ना एखाद दुसरा मोठा फटका इनफ आहे, बाकी सिंगल डबल. दुसरा बॉल फुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या पण खेळण्याचा प्रयत्न, फटका बसतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय. रोहित इथे शिकार होणार आहे गोल्डन डकचा. येऊन जा. दरम्यान सुरुवात होतीये. पहिली विकेट गेलेली आहे. राहुल यांना माफ करा, रोहित यांना बाद केलंय आणि नवीन बॅटर मनसूर कुरेशी येताना पाहायला मिळतात. मनसूर सुद्धा एक घणाघाती आक्रमक बॅटर आहेत. या दोघांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. बघा, एक स्ट्रेटिश मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय मनसूर यांच्यासाठी, लॉंग ऑफ सुद्धा पाहायला मिळतोय आणि डीप स्क्वेअर लेग. मनसूर यांनी तिथेच फटका खेळलाय परंतु थोडासा वाईडिश राहिला फटका. वन बाउन्स इनटू द फेन्स. मनसूर यांच्याकडून स्कोर कार्डची शुभ सुरुवात. गेलाय चेंडू सीमा पार. IDBI चौकार येताना पाहायला मिळतोय आणि धाव संख्या आता 3 चेंडूंनंतर 5 वर येऊन पोहोचली आहे. थँक्यू. आणि मनसूर विकेट गेल्यानंतर मात्र मोठा फटका आलाय, प्रेशर रिलीज केलंय त्याने. इथून धावफलक 5 वरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. अल्टी पल्टी, पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. सेकंड इन अ रो. नक्कीच 2 चौकार आलेत लगातारचे. बॅक टू बॅक चौकार आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतील. शेवटचा असेल नाही, 5वा चेंडू असणार आहे. आकाश यांच्या षटकातला यावेळेला चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. अपील पंचांकडे केली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय मनसूर यांच्यासाठी. बघा, मनसूर यावेळेला 2 चेंडूंवर रूम शोधत होते. या चेंडूवर सुद्धा रूम शोधायचा प्रयत्न झाला. थोडेसे लेग स्टंपच्या बाहेर आले आणि तेच ओळखलं आणि आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी जोरात जाणारा चेंडू. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे यशवंत. पुढचा बॉल बॅकफुट पाय, क्षेत्ररक्षक आहे, टिपला गेलाय झेल. इथे जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला मनसूरला. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता परंतु गती दोन्ही बॉल वरती जास्त पाहायला मिळाले स्वरूप, आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग करता आलं नाही, कारण जोरात मारण्याचा प्रयत्न केला.
आणि नक्कीच आणखीन एक विकेट गेली आहे. पहिलं षटक नक्कीच समाप्त त्या अशा नोटवर होईल. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावांवरती 2 गडी बाद. आणि पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच जयेश पाहायला मिळतात आपल्याला. जयेश यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. समोर अजित मोहिते असतील. एक चेंडूवर एक धाव केली आहे, सिंगल केली आहे आणि स्वतःला टिकवून ठेवलंय. शेवटपर्यंत डीप पर्यंत नेण्याचा गेम प्रयत्न अजित यांचा आहे. जयेश तयार होत आहेत गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. या फायनल मॅच मधलं 18 चेंडूंमध्ये अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 35 धावांची. यावेळेला सुंदर चेंडू आहे, खाली राहिलाय, लो बाउन्स मिळालाय, बाउन्स मिळाला नाहीये त्या चेंडूला. आणि बघा जसजसा नक्कीच नमी थोडीशी वातावरणात येत जाईल. आता संध्याकाळचं सत्र सुरू झालंय तसा बाउन्स जो आहे तो कमी थोडा होत जाणार आहे. या खेळपट्टीवरती लाल मातीचा विकेट आहे आणि जशी ड्यू मैदानाच्या आत येईल, अजून खूप वेळ आहे ड्यू यायला तसा, परंतु एक नमी हवेमध्ये यायला सुरू होते. दुसरा चेंडू यावेळेला सुद्धा स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडवर जात आहेत. 3 चेंडूंवर 2 धावा केल्यात आता वैयक्तिकरित्या अजित मोहिते यांनी. यशवंत काय सांगशील? इथून मॅच थोडीशी फसताना दिसते बॅटरच्या दृष्टिकोनातून. समीकरण आपण पाहिलं, येणाऱ्या 16 बॉलमध्ये 34 ची गरज आहे. मागच्या इनिंगमध्ये सौरभच्या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाला होता आणि त्याच्यानंतर अर्ली स्टेजेसवरती आपण विकेट पाहतोय. मॅच इथून फसली आहे. बॉलिंग टीम थोडस या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करताना दिसते, परंतु अजित मोहिते अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवरती. या पुढचा बॉल, तिसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन होईल का? तर यस, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट गॉन. अर्थातच तिसरा धक्का आला. आणि ते मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटरचं नाव पोहोचवायचं आहे आमच्यापर्यंत. सुशांत सावंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. सुशांत सावंत नक्कीच बॅटिंगसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतील नवीन बॅटरच्या स्वरूपात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 केवळ 1 धाव खर्च केली आपल्या 3 चेंडूंमध्ये, ती म्हणजे गोलंदाज जयेश यांनी. काय सुंदर विकेट घेतली, ती म्हणजे कॅप्टन ऑफ द टीम त्यांना बाद केलं. 3 गडी आता बाद झालेले आहेत 10 धावांच्या धावसंख्येवरती. नवीन बॅटर सुशांत मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजित मोहिते अजूनपर्यंत शांत पाहायला मिळालेत. नक्कीच यावेळेला पुल केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल सुटलाय आणि हा चेंडू सुद्धा निघून चाललाय मिसफिल्डनं सीमा पार. फाईन लेगच्या दिशेने एक फाईन खेळलेला चौकार, 4 धावा. यशवंत मात्र झेल टिपणं गरजेचं होतं, कारण डीजे लिंबे आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 14 वरती आहे. नायगावचं डीजे लिंबे आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत. इथून हा झेल टिपणं गरजेचं होतं, तसं झालं नाहीये. लेटकट करण्याचा प्रयत्न. टोटल जाऊन पोहोचेल 15. या आकड्यावरती धावफलक आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 15. चेंडू जर आपण पाहिलं तर लिगल डिलिव्हरीज 5 झाल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू विल बी द फेअर डिलिव्हरी बाय द अंपायर. डॉट बॉल येणार आहे शेवटच्या चेंडूवरती. अजित मोहिते यांना शांत ठेवलंय आतापर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 15. 3 गडी बाद. टीम धुळे 11 नायगाव. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता.
आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया आणि यशवंत अजूनपर्यंत अजित मोहिते आपल्याला शांत पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीसाठी आता मयूर काळे यांना आमंत्रित केलं जात आहे. मयूर कशा प्रकारे सांभाळतायत, कारण या पुढील षटकापेक्षा हे षटक फार महत्वाचं आहे. यशवंत नक्कीच इथे मात्र आपण विचार केला तर बॅटरला गिअर तर बदलावे लागतील, कारण मोठ्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना नेणं कठीण असेल. बॅटिंग टीमला ते चेस करणं. 12 बॉल 29 म्हणजे ऑलरेडी 14.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मयूर विरुद्ध हल्ला बॉल केला जाईल का की मयूर हावी राहील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पहिला बॉल महत्वाचा आहे, कारण पहिल्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी हे षटक मोठं घडताना दिसेल. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. जाऊया इन ऍक्शन लाईव्ह कडे. पुन्हा एकदा लाईव्हच्या दिशेने आपण जाऊया. मयूर काळे सज्ज होत आहेत, त्यांच्या समोर असणार आहेत सुशांत. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आहे, त्यावरती मात्र नक्कीच पंचांचा करार येताना पाहायला मिळेल. वाईड बॉल असणार आहे, एक अतिरिक्त धाव जोडली जाणार आहे आणि अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा यशवंत टाळाव्या लागतील, कारण धाव संख्या आता 12 चेंडूंमध्ये 28ची गरज आहे. म्हणजे सरासरी आता 14ची गाठावी लागेल. एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत त्या कुठेतरी बॉलिंग टीमला अडचणीमध्ये आणणार आहेत. हा बॉल इम्पॉर्टंट आहे, हे षटक महत्वाचं आहे. मयूर तयार होतोय पुन्हा. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला खेळ. ऑफ साईडच्या बॉलला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव अजितने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न झाला नाहीये. इथून मात्र अजितला तारणहाराची भूमिका घ्यावी लागणार आहे. अजितची बॅटिंग इथून खूप महत्वाची असणार आहे. अजित मोहिते आतापर्यंत शांत पाहायला मिळाले आहेत, परंतु हा संयम किती वेळ राखला जाणार आणि या संयमाचं रौद्र रूप कधी होणार यासाठी ही सर्व जनता वाट पाहते. परंतु यामध्ये काही ट्विस्ट आणणार का अजिंक्य 11? सर्व प्रश्न आहेत, उत्तर या येणाऱ्या चेंडूमध्ये लपली आहेत. आखूट टप्प्याचा बॉल अजित मोहिते यांच्या बॅटनं आता गर्जना केली आहे. या मॅच मध्ये बराच वेळ आपला संयम राखून ठेवला, परंतु आता अखेर संयमावर मात करत असताना पाठवलंय चेंडूला. तेवीस धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड सम. अजित मोहितेच्या फळीतून अजित सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. नायगावचं प्राऊड आपण पाहतोय. नायगावचा अभिमान अजित मोहिते, या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर. थँक्यू. धन्यवाद डीजे. दरम्यान आता गरज असणार आहे ती म्हणजेच 9 चेंडू आणि या 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 15 जवळ या मॅचचं समीकरण आता जवळ आणून ठेवलंय. मयूर काळे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. समोर अजित मोहिते. लगातारचे 2 षटकार आले. थोडीशी टीम मिटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा मयूर गोलंदाजीसाठी. 2 षटकार लगातारचे लगावल्यानंतर हा मात्र तिसरा आहे आणि हा तिसरा सुद्धा निघून चाललाय सीमा पार. फायनलच्या चान्स वरती डान्स केलाय आणि पाठवलंय चेंडूला सीमा पार. आणखीन एक षटकारांची हॅट्रिक. थँक्यू. काय फलंदाजी करतो अजित मोहिते. अजितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या शिट्ट्या सर्व काय होऊन जाऊ द्या. नायगावचा अभिमान. अजून एक मोठा फटका. काय स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. अजित फलंदाजी करताना सांगतोय, कारण एक प्रश्न मैदानाच्या बाहेर घोंगावत होता की अजित मोहिते कोण आहे, तर अजित सांगतोय ना थके पाव कभी ना कभी हिम्मत हारी है,
देखे कई दौर मैंने और आज भी सफर जारी है. अजित साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.